नमस्कार मंडळी. आज मी जी रेसिपी घेऊन आली आहे ती फक्त एक पदार्थ नाही तर आपल्या मराठी संस्कृतीचा एक सुंदर भाग आहे. आजकाल बाजारात कितीही वेगवेगळे स्नॅक्स मिळत असले तरी आषाढ महिन्यात घरच्या घरी केलेल्या कापण्यांची चव त्यांना कधीच येत नाही. पूर्वी आई आजी आषाढ लागला की कापण्या आणि धपाटे न चुकता करायच्या. बाहेर पावसाची रिमझिम, घरभर गुळाचा आणि तळलेल्या कापण्यांचा सुगंध आणि गरमागरम कापण्या सगळ्यांना वाढण्याची मजाच काही वेगळी होती. आज आपण अगदी त्याच पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत खमंग कापण्या बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही अशा छोट्या टिप्स सांगणार आहे की तुमच्या कापण्या कधीही चिवट होणार नाहीत. चला मग सुरुवात करूया. आता सर्वात प्रथम गुळाचं पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये एक बाऊल मी गूळ खिसून घातलेला आहे. त्यातच आपण काय करायचं, पाऊण बाऊल पाणी घालायचे आहे. तर इथे मी गूळ खिसून घेतला होता. तुम्ही कापून जरी घेतला तरीही चालेल. गॅस अगदी मंद ठेवा. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहायचं. लक्षात ठेवा, गुळाला उकळी आणायची नाही, फक्त आपल्याला हे विरघळायचं आहे. तुमची कापण्या करण्याची पद्धत कोणती आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आजी याच पद्धतीने बनवायची का हेही कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात. आणि हो, तुमच्या घरात कोणाला कापण्या आवडतात तेही सांगा. गूळ वितळला की गॅस बंद करा आणि हे मिश्रण कोमट होण्यासाठी बाजूला ठेवा. तोपर्यंत आपण पिठाची तयार करूया, म्हणजेच पीठ मळायला घेऊया. आता गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया. तर पाहू शकता गूळ वितळला आहे. पीठ मळण्यासाठी इथे छोटीशी अशी परात घेतली आहे. त्यामध्ये मी गव्हाचे पीठ 1 वाटी घेतली आहे. त्याचबरोबर ही दुसरी पण वाटी घेतली आहे. आता यामध्ये घालूया आपण बेसन पीठ. तर ही अर्धी वाटी मी घेतली आहे. आता यातच घालायचे चवीनुसार मीठ, सुंठ पावडर किंवा बडीशेप पावडर असेल तर तुम्ही बडीशेप पावडर पण घालू शकता. सगळं नीट एकजीव करून घ्यायचे. तर इथे एका चमच्याने मी छोट्या व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, मोहन. एका छोट्या पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून तेल गरम करणार आहे. तर इथे तेल घेतलं आहे, यामध्ये आपण गरम करूया. तेल अगदी कडक तापवलं की थेट पिठावर घाला. या पॅनमध्ये मी तेल घातलं आहे. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, कडकडीत. तर तुम्ही ते पाहू शकता. लगेच आपण हे पिठामध्ये घालूया. तर हे पिठामध्ये मी घालते. सुरुवातीला चमच्याने मिसळा. हे गरम आहे, एकदम आपण हात घालायचं नाही. तर इथे मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. नंतर हाताला सोसवेल इतकंच झालं की 2 मिनटं पीठ चोळायचं. तर आता आपण काय करूया, या चमच्याचं पीठ काढूया आणि हाताने आपण मिक्स करून घेऊया. हे अजून गरमच आहे म्हणून मी चमच्याने हे मिक्स करत आहे. थोडं गार झालं की आपण याचं पीठ काढूया आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता थोडं अजून गरमच आहे. तर तसंच मी हाताने ना मिक्स करत आहे. तुम्ही पण कापण्या बनवताना याप्रमाणे मोहन घेता का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुपाचं मोहन घेता का तेलाचं घेता हेही सांगा. तर ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण काय करायचं, गुळाचं पाणी कोमट झालेलं आहे ना ते घालायचं. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. गुळाचं पाणी पण आपलं थंड झालेलं आहे. गुळाचं पाणी कोमट असं झालेलं आहे. आता मी काय करते, हे पाणी गाळून घेते, म्हणजे जर घाण असेल तर ती निघून जाईल. तर आपण काय करायचं, लक्षात ठेवून हे पाणी गाळून घ्यायचे. तर पूर्ण पाणी मी इथे गाळून घेतलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता अजिबात गुळामध्ये काहीही घाण नाही आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. पाणी तर आपलं गाळून झालं आहे. ते आता काय करायचं, थोडं थोडं घालत आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं. तर इथे एक लक्षात ठेवा, एकदम असं पाणी घालायचं नाही, नाहीतर आपण काय म्हणणार 2 कप पाणी घेतलं आहे त्यासाठी 1 कप गूळ घेतला आहे, हे प्रमाण आपलं बरोबर आहे. तर तसं न करता आपण काय करायचं, पीठ मळताना थोडं थोडं पाणी ॲड करायचे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी अगदी थोडं थोडं पाणी घालत आहे. जर आपलं गुळाचं पाणी राहिलं तर आपण ठेवू शकतो. आणि जेवढं आपलं गुळाचं पाणी आहे ना त्यामध्येच आपण हे पीठ मळायचं आहे. एक्स्ट्राचं दुसरं पाणी घ्यायचं नाही. जर लागलं 1-2 चमचे छोटे तर आपण घेऊ शकतो. गरज वाटली तर थोडंसं साधं पाणी घालू शकता. पीठ अगदी पुरीसारखं घट्ट मळायचं आहे, पातळ असं मळायचं नाही. या पिठातून इतका सुगंध छान येतोय की लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उभा राहत आहेत. तुमच्याही घरी आषाढात कापण्या केल्या जातात का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. अशाच पारंपरिक मराठी रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे. पीठ छान मळून झालं की 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची. तर हे पीठ मी झाकून ठेवले होते 5 ते 10 मिनिटे. तर मंडळी साधारण 5 ते 10 मिनिटे झाली आहेत. आपलं पीठ छान मुरलं आहे.
आता कापण्या तयार करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पिठाचा मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्या. थोडं कोरडं पीठ लावून हलक्या हाताने लाटायला सुरुवात करा. तर इथे मी पीठ लावलेलं नाही आहे, याचप्रमाणे मी लाटायला घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता या टप्प्यावर एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला अगदी कुरकुरीत कापण्या आवडत असतील तर थोड्या पातळ लाटा, आणि जर थोड्या मऊ पण खुसखुशीत कापण्या आवडत असतील तर भाकरीपेक्षा थोड्या पातळ आणि चपातीपेक्षा थोड्याशा जाड लाटा. मी आज मध्यम जाडच्या कापण्या करत आहे. आता एका बाजूला थोडीशी खसखस पेरा आणि लाटण्याने हलक्या दाबा. या कापण्यांवर आपण खसखस अशी लावली आहे. आता हे व्यवस्थित आपण लाटून घेऊया, म्हणजे जी खसखस आहे ना ती व्यवस्थित अशी लागेल. आता याची आपण दुसरी बाजू घेऊया. दुसऱ्या बाजूला ही खसखस व्यवस्थित अशी लावूया. खसखस लावून आपण ही पुन्हा एकदा लाटून घ्यायची, त्यामुळे खसखस तळताना निघून जात नाही आणि कापण्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तर मैत्रिणींनो, इथे हा व्हिडिओ बनवताना मी पाऊस येत होता, त्यामुळे ना व्हिडिओमध्ये थोडासा पावसाचा आवाज येत आहे. तर ही पोळी आपण लाटून घेऊया. मी केलेल्या कापण्या तुम्हाला जर आवडल्या तर माझा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे जे मी प्रमाण घेतलं आहे ना ते योग्य तुम्हाला कळेल. तुम्ही जर स्किप केला व्हिडिओ तर प्रमाण किती घेतलं आहे ते तुम्हाला समजणार नाही. तर इथे पहा, छान अशी गोल आपली लाटून झालेली आहे. तर जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, जशी आपल्याला कापणीला हवी आहे ना त्याप्रमाणे झाली आहे. आता काय करते, कडेने हे पूर्ण चारी बाजू काढून घेते याप्रमाणे. तर तुम्ही कापण्या कशाला कापता, सुरीने का मी जसा चमचा घेतला आहे त्या चमच्याने. तर आता हे 2 भाग झाले आहेत. आता हा तिसरा आणि हा चौथा. हे जे साईडचं पीठ आहे ना ते आपण काढून ठेवूया, आणि मग मधला आहे ना चौकोन त्याच्याने आपण बनवून घेऊया. आता आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराच्या कापण्या कापा. पारंपरिक कापण्या अशाच चौकोनी किंवा आयताकृतीत असतात. अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या आपण तयार करून घेऊया. जर कमी प्रमाण असलं तर सगळ्या आधीच करून ठेवा, पण जास्त प्रमाणात करत असाल तर थोडं थोडं लाटा आणि तळा. तर तुम्ही ते पाहू शकता. याप्रमाणे आपण कापण्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही पण कापण्या अशाच बनवता का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर या चमच्याने मी व्यवस्थित अशा कापून घेते. जर तुम्ही सुरीने कापत असाल तरीही चालेल, मी या चमच्याने कापत आहे. तर जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, जसे आपल्याला पाहिजे आहेत ना त्याप्रमाणे झाले आहेत. तुम्ही पाहू शकता. जास्त असे जाड पण नाहीत आणि जास्त पातळ पण नाहीत. तर ही दुसरी पण तुम्हाला दाखवते. तर आपण इथे काय करूया, सर्व असे लाटून घेऊया. तुम्ही पिठाचं प्रमाण तर पाहिलं थोडंच होतं आपलं, त्यामुळे मी काय केलं, सर्व असे लाटून घेतले आहेत. आता आपण या तळून घ्यायच्या. जर जास्त असतील तर मी तुम्हाला सांगितलं आहे एकदम असे लाटून ठेवायचे नाहीत. आता गॅसवर मी तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी. तेल आपलं गरम झालं आहे का ते पाहूया. तेल योग्य तापलं आहे का हे पाहण्यासाठी मी एक कापणी टाकली आहे. तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता काय करूया, ही कापणी आपण तळूनच काढूया. तर इथे मी तेलामध्ये एक कापणी सोडली आहे. लगेचच वर आली, छोट्या छोट्या बुडबुड्यासह तळायला लागलं आहे, म्हणजे तेल अगदी योग्य तापलं आहे. तर पहा, गॅस मी मध्यमच ठेवला आहे, जास्त असा मोठा ठेवलेला नाही आहे. इथे आपली कापणी तळून झाली आहे. आता काय करूया, इथे मी सर्व अशा कापण्या सोडते. सर्व म्हणजे थोड्याशा सोडल्या आहेत. आता हळूहळू कापण्या तेलामध्ये सोडा. एकदम खूप भरू नका, थोडी जागा मोकळी ठेवा, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातील. आता गॅस मध्यम ते मंद ठेवा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. मोठ्या आचेवर तळ्यावर बाहेरून लगेचच रंग येतो, पण आतून कापण्या कच्च्या राहू शकतात. म्हणून शांतपणे संयमाने तळा. साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर कापण्या फुगायला सुरुवात होते आणि रंग हळूहळू बदलायला सुरुवात होईल. आता हलक्या हाताने उलटपालट करून दोन्ही बाजूने तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तर एकसारखे आपण हे पलटायचे, नाहीतर काय होईल, एक बाजू आपली तळली जाईल आणि दुसरी बाजू कच्ची राहील. त्यासाठी आपण हे सारखं पलटत राहायचं, नाहीतर करपू शकतात. अरे वा, बघा ना किती सुंदर रंग आला आहे. तुम्ही कापण्या बनवता गुळाच्या का गोल अशा पुऱ्या करता हे कमेंट करून नक्की सांगा. कारण की काही भागात किंवा काही गावात आहे का नाही, याच्या पुऱ्या पण करतात. पुऱ्यांना गुळाची पुरी अशी म्हणतात. आणि या तर आपल्याला माहीतच आहेत कापण्या. तर इथे कापण्या तयार झाल्या आहेत. याच रंगावर कापण्या बाहेर काढा. तेलात खूप गडद होईपर्यंत ठेवू नका, कारण बाहेर काढल्यानंतरही त्या थोड्या गडद होतात. आता उरलेल्या सगळ्या कापण्या आपण याच पद्धतीने तळून घेऊया. तोपर्यंत मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरी कापण्या गव्हाच्या पिठाच्या बनवतात का मैद्याच्या पिठाच्या? तुमची पद्धत वाचायला मला नक्की आवडेल.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी आणण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो. जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. तर मंडळी, आपल्या सगळ्या कापण्या छान अशा तळून तयार झाल्या आहेत. बघा ना किती सुंदर रंग आलेला आहे. तांबूस सोनेरी रंग असा आला आहे. वरची खसखसही छान चिकटून राहिली आहे. दिसायलाही किती सुंदर वाटत आहे. आपल्या पूर्वीच्या पिढीने अशा पारंपरिक पदार्थांची परंपरा जपली आहे, म्हणून आज आपण ही चव अनुभवतो. आपणही आपल्या मुलांना, नातवंडांना हे पदार्थ करून दाखवले तर ही परंपरा पुढे जाईल. माझ्या मते अशा रेसिपी फक्त पोट भरण्यासाठी नसतात, त्या आपल्या आठवणी, संस्कृती आणि कुटुंबाला जोडून ठेवतात. आता यातली एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी खमंग आणि खुसखुशीत, आतून छान भाजलेली आहे, बाहेरून कुरकुरीत. अशाच कापण्या झाल्या की खायला मजाच काही वेगळी असते. आणि हो, सबस्क्राईब देखील करा.